काही लोक खूप कष्ट करूनही आयुष्यभर पैशासाठी धावत राहतात आणि काही लोक कमी काम करूनही पैशात जगतात. फरक नशिबात नसतो, फरक असतो त्यांच्या पैशाकडे पाहण्याच्या विचारात. नोकरी करून श्रीमंत होता येत नाही, पैशाला तुमच्यासाठी कामाला लावा. हा विचार ऐकायला साधा वाटतो, पण यामध्ये आयुष्य बदलण्याची ताकद आहे. रिच डॅडने त्याला लहानपणीच एक महत्त्वाचा धडा दिला. ते म्हणाले, लोक पैशासाठी काम करतात कारण त्यांना भीती वाटते. भीती कशाची? पैसे संपण्याची भीती, नोकरी जाण्याची भीती, भविष्यात काय होईल याची भीती. ही भीती माणसाला रोज कामाला लावते. पण जेव्हा पगार मिळतो तेव्हा दुसरी भावना जागी होते, लालसा. माणूस विचार करतो, आता मोठे घर घ्यावे, नवीन गाडी घ्यावी, महागड्या वस्तू घ्याव्या, आणि अशा प्रकारे खर्च वाढत जातो. पगार वाढतो पण खर्चही वाढतो. मग माणूस पुन्हा जास्त पगारासाठी धावतो. यालाच लेखक रॅट रेस म्हणतो. जसे उंदीर चक्रात धावतो पण कुठेच पोहोचत नाही, तसेच अनेक लोक आयुष्यभर धावत राहतात पण आर्थिक स्वातंत्र्य काही मिळत नाही. रिच डॅड म्हणायचे, श्रीमंत लोक वेगळे काय करतात माहिती आहे का? जे आधी असेट्स तयार करतात. असेट म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे आणते, जसे की गुंतवणूक, भाड्याने दिलेली मालमत्ता किंवा व्यवसाय. पण अनेक लोक उलटतात. मोठे घर, महागडी कार, अनावश्यक खर्च. त्यांना वाटते की ते श्रीमंतीचे चिन्ह आहे, पण खरं पाहिलं तर त्या गोष्टी त्यांच्या खिशातून पैसे काढत असतात. रिच डॅडने एक सोपा नियम सांगितला. पहिले असेट्स तयार करा, नंतर इच्छा पूर्ण करा. जेव्हा तुमचे असेट्स तुम्हाला दर महिन्याला पैसे देऊ लागतात, तेव्हा तुम्हाला नोकरीवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागत नाही. तेव्हाच खरी फायनान्शियल फ्रीडम सुरू होते. या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश असा आहे की फक्त मेहनत पुरेशी नसते. जगात अनेक लोक खूप मेहनत करतात पण श्रीमंत होत नाहीत, कारण त्यांनी पैशाबद्दल विचार करण्याची पद्धत बदललेली नसते. जर आपण थोडा वेळ काढून आर्थिक शिक्षण घेतले, गुंतवणूक समजून घेतली आणि पैशाला आपल्यासाठी काम करायला शिकवले, तर हळूहळू आयुष्य बदलू शकते. लक्षात ठेवा, नोकरी वाईट नाही, पण जर आपण फक्त पगारावर अवलंबून राहिलो तर आयुष्यभर पैशासाठी धावावे लागेल. पण जर आपण पैशाचे नियम समजून घेतले तर एक दिवस पैसा आपल्यासाठी काम करायला लागेल आणि कदाचित तो दिवसच आपल्या आयुष्यातील खऱ्या